नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे टरबूज फोडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानकातील बस सेवा बंद आणि नाशकात रेशन भेटत नसल्याने महिला त्रस्त. आता बातम्या सविस्तर. पंढरपुरातील गादेगाव येथे टरबूज फोडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अनोखा निषेध करत आंदोलन करण्यात आले. मराठा बांधवांनी आज मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले. टरबूज फोडत व घोषणाबाजी करत हा निषेध करण्यात आला. मनोज जरांगे पाटलांसारखा एका मराठा योद्ध्याबद्दल खऱ्या अर्थानं षडयंत्र केलं जात आहे. महाराष्ट्रात फडतूस एक नेता, कलंकित असा नेता टरबूजराव ज्यानं महाराष्ट्र नासवायचं धरलेला आहे, अशा या फडतूस नेत्याच्या विरोधामध्ये तमाम राज्यातील तमाम समाजातील लोक एकत्र आलेले आहेत. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र कोण नासवतोय, कोण बिघडवतोय हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला समजलेलं आहे. आणि मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात हे खऱ्या अर्थानं कुणी असं षडयंत्र रचल्याबद्दल मराठा बांधवांमध्ये प्रचंड असा राग आहे. म्हणून आज आम्ही एक प्रकारे प्रतिकात्मक पद्धतीनं टरबूज फोडून या ठिकाणी निषेध केलेला आहे. येत्या काळात महाराष्ट्रातील जनता सुद्धा अशाच पद्धतीने यांचा चकनाचूर करून फोडून राजकीय रणरातून त्यांना बेदखल केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. बात काय? जय जिजाऊ, जय शिवराय. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राज्यभरातील मराठा आंदोलक देखील आक्रमक झाले आहेत. काही ठिकाणी एसटी बस पेटवून देण्यात आल्याच्या देखील घटना समोर येत आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या बस सेवेमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड येथे जाणाऱ्या एसटी बसेस सध्या बंद करण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही वाहतूक सेवा बंद केली आहे व पोलिसांचा पुढचा आदेश येईपर्यंत बस सेवा बंद असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानक आगार प्रमुख संतोष नजन यांनी दिली आहे. येवला तालुक्यातील एरंडगाव येथील महिलांना रेशन भेटत नसल्याने महिलांनी येवला तहसील कार्यालय गाठत आपली व्यथा तहसील कार्यालयामधील अधिकाऱ्यांपुढे व्यक्त करत महिलांनी आपला संताप व्यक्त केला आहे. जवळपास गावांमध्ये 100 जणांना रेशन मिळत नाही. ऑनलाईन रेशन कार्ड अपडेट नसल्याने रेशन मिळत नाही असं अधिकारी सांगत असून रेशन मिळावे अशी मागणी आता त्या संतप्त महिला करत आहे. मी एरंडगावची रहिवासी आहे. आमच्या गावात असे 100 कुटुंब आहे, यांना रेशन नाही भेटत. रेशन भेटत नाही त्यामुळे आमची अधिकाऱ्यांकडे गेलो, ते म्हणते तुमच्या ऑनलाईन नाही आहे. तर गावात रेशनदार सुद्धा म्हणजे तुम्ही ऑनलाईन नसल्यामुळे मी तुम्हाला शिधा देऊ शकत नाही. आम्ही काय करायचं आता? हे मोदी सरकारनं मग 5 वर्ष आता पण फुकट काढलेलं, पण आम्हाला उपयोग नाही त्याचा. आम्हाला जमीन नाही, जुमला नाही. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे. यवतमाळ जिल्ह्यात नापिकीने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी नसल्याची ओरड शेतकरी करीत आहे. रब्बी हंगामात पीक म्हणून चना व गहू आपल्या शेतामध्ये टाकले, मात्र गारपिटीने अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणून शेतकऱ्यांचे पीक नष्ट झाले. 28 फेब्रुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ येथे येत आहे. त्यांच्याकडे कैफियत मांडण्याचा प्रयत्न शेतकरी नेते करणार आहेत. परंतु शेतकरी नेत्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर राहू नये, अडथळा निर्माण करू नये अशा नोटिसा बजावण्यात
बजावण्यात आलेला आहे. उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मला काल पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कलम 149 CRPC अंतर्गत स्थानबद्धतेची नोटीस मिळालेली आहे. खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ही आणीबाणी लावल्यासारखी स्थिती आज केंद्र शासनाने देशात निर्माण करून ठेवलेली आहे. एखादा माल बाजारात जेव्हा विकत नाही त्याला गॅरंटी व जाहिरातबाजी करून तो माल त्या कंपनीला विकावं लागतं, अशी काहीशी दुरवस्था केंद्रामध्ये बसलेल्या भाजप शासनाची झालेली आहे. अशा पद्धतीने लोकशाहीमध्ये शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचं काम या केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या गृह विभागाच्या माध्यमातून झालेलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात विधेयक पारित करण्याचा घाट राज्य सरकार विधेयक पास करू इच्छित आहे. त्या विधेयकाला विरोध करण्यासाठी आज राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत एक दिवसीय बंद पुकारण्यात आलेला आहे. सदर बंद महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ पुणेद्वारे संपूर्ण राज्य पातळीवर बाजार समिती बंद ठेवून लाक्षणिक संप पुकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या विधेयकामुळे शेतकरी, हमाल, माथाडी कामगार, बाजार समिती यांच्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे हे विधेयक पारित होऊ द्यायचे नाही. त्यासाठी महाराष्ट्रभर कृषी उत्पन्न बाजार समितीने एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारलेला आहे. शेतकऱ्यांनी आज कुठलाही माल विक्रीसाठी आणू नये अशा देखील सूचना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांच्या मार्फत देण्यात आलेल्या आहे. नेहमी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची वर्दळ दिसते, ट्रॅक्टर व गाडी माल विक्रीसाठी दिसते, परंतु आज संपूर्ण बाजार समितीच्या आवारात शुकशुकाट दिसत आहे. आम्ही शेतकरी राजाला एकच आवाहन करतोय की एक शेतकऱ्यावर येणारी जी नुकसानीची गदा आहे ती महाराष्ट्र विधानसभा 64 विधेयक 64 प्रमाणे ही शेतकऱ्यांचे फार मोठं नुकसान होण्याच्या दृष्टीने आणि बाजार समितीवर गदा आणण्याचे एक महाराष्ट्र शासनाचे एक षडयंत्र आहे. तर या षडयंत्रामध्ये महाराष्ट्रातील सर्व बाजार समितींनी आज एक लाक्षणिक एक दिवसाच्या उपोषणाने बंद ठेवण्याचे आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर जेवढे बाजार समिती आहेत तेवढ्यांनी बंद ठेवलेले आहेत. हमाल, मापाडी, व्यापारी आणि सगळे शेतकरी बांधवांना आम्ही एकच विनंती आणि आवाहन करीत इच्छितो की हे विधेयक आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला हे पारित होऊ द्यायचे नाही. हे आपल्याला बाजार समितीत नुकसानदायी असल्या कारणाने पहिले शेतकरी होरपला गेलेला आहे. मागच्या महिन्यात आणि मागच्या 15 महिन्यात पाहिलं असल्या जे बाजार होते, चण्याचे बाजार असतील, तुरीचे बाजार असतील, काही प्रमाणात चांगल्या प्रमाणात दिसत होते आणि 1,500-2,000 प्रमाणे क्विंटलच्या मागे चण्यामध्ये सुद्धा तूट आलेली आहे. असं असल्या कारणाने यांच्यावर कोणी अंकुश ठेवणार नाही. खासदार अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस पक्षातील इतर कार्यकर्ते, नेते देखील पक्ष सोडत आहे. आज काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्य रुक्मिणी गीते यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. तर समाजवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी काळात सर्व निवडणुका ताकदनिशी लढणार असल्याची प्रतिक्रिया रुक्मिणी गीते यांनी दिली आहे. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कोट सूट, शेरवानी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज. कृष्णा मेंस एथनिक वेयर, नंगा पुतला चौक, गांधी बाग, नागपुर.